आपण लढत आहोत ते जिंकण्यासाठीच आणि लढूया, जिंकूया. ज्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात त्या जिल्ह्याचं नक्की नाव लिहा. आणि सध्या आदिवासी विभागाची सुद्धा भरती आश्रम शाळाचीच नाही तर आदिवासी विभागातील सुद्धा जी पदभरती आहे, जी बाकीच्या आस्थापनांची आहे, ती सुद्धा पोर्टलद्वारेच होणार आहे. हा एक मोठा बॉम्ब आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, सुखद बॉम्ब आपण बोलूया, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि 100% उद्या येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती 2023-22-23च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा जवळपास 8 जिल्ह्यामधल्या जागाच दिल्या नव्हत्या, परंतु आता त्या सर्व जागा 2025च्या भरतीमध्ये नक्की येणार आहे, त्याच्यामध्ये शंकाच नाहीये. अशाच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन साठी मित्रांनो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायचं आहे. कारण शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी लढत असताना यश आपण मिळो न मिळो पण खेचून आणण्याचा मात्र 200% प्रयत्न करत आहोत. आणि तो तुम्ही जो रिझल्ट आहात तो तुम्ही पाहत आहात आणि पाहत सुद्धा राहाल. कोण म्हणतं येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 या भरती अंतर्गत सतत आपण पाठपुरावा करतोय, तो म्हणजे जास्तीत जास्त जागा येण्यासाठी. आणि अशीच एक गुड न्यूज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. कारण यासाठी सतत फक्त पाठपुरावा केला नाही तर आपण शिक्षण मंत्री, आयुक्त साहेब सोबतच मंत्रालय याच्या संदर्भात स्वतः भेट घेऊन याच्या संदर्भातला कंटिन्युअस पाठपुरावा करत आहोत. आणि आता हे पत्रक तर तुम्ही पाहणारच आहात, सोबत पाठपुरावा केलेले काही पत्रकही पाहणार आहात. कारण मित्रांनो आता या जागा सुद्धा पोर्टल मार्फत भरल्या जाणार आहेत. आणि पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 मध्ये ज्यांनी टेट दिलेले आहे, जे अशा प्रकारचे सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवत आहेत की सध्या जागा येणार नाहीत, त्यांच्यासाठी मात्र हा व्हिडिओ नक्की पोहोचवा त्यांच्यापर्यंत. कारण कितीही नकारात्मकता पसरवली असली तरी सकारात्मकतेसाठी, जागा जास्तीत जास्त येण्यासाठी आपण ग्राउंडवरची लढाई लढतोय शिवनेटी फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि त्याचा आता तुम्ही हे सर्व परिपाक सुद्धा पाहत आहात. अभी दिल्ली दूर नाहीये, लक्षात येईलच तुम्हाला. पोर्टल रजिस्ट्रेशन चालू झाल्यावरती जेव्हा आस्थापना 1 ते 12च्या रजिस्टर करतील तेव्हा या जागा सुद्धा तुम्हाला आलेल्या दिसतील. तर आता आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत की आदिवासी विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या काही आश्रम शाळा आहेत, त्यांच्या संच मान्यता सुद्धा विहित कालावधीत पूर्ण करायच्या आहेत. आणि आता तो कालावधी जवळपास संपत आलेला आहे. आणि याच डिसेंबर पर्यंत त्यांना हे पूर्णतः संच मान्यता पूर्ण करून पोर्टलवरती जागा द्यायच्या होत्या. तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्यामध्ये अजून एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे की या सुद्धा जागा आहेत त्या पोर्टलद्वारे भरण्यात येणार आहेत. हे सर्व सांगत असताना तुम्ही आता कुठे मध्ये आधी एखादी आश्रमशाळेची ऍडव्हर्टिजमेंट सुद्धा पाहत असाल, परंतु ती ऍडव्हर्टिजमेंट जरी आली असली तरी त्या जागा येणाऱ्या काळामध्ये 100% पवित्र पोर्टलद्वारेच भरल्या जाणार आहेत. आणि जेव्हा आपण शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांना भेटलो होतो आणि त्यांच्या PS ने सांगितलं होतं की पवित्र पोर्टल संदर्भातली मीटिंग आहे, आणि ती मीटिंग झाल्यावरती त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आता या विभागाने पोर्टलचं रजिस्ट्रेशन आस्थापनांसाठी कसं करायचं आहे, प्रोसेस कशी आहे, याच्या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडे मागवण्यात आल्या होत्या. आणि त्याच मीटिंग नंतर आता मात्र त्यांनी आपली संच मान्यता पूर्ण करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. सो मित्रांनो जागा येणार आहेत, थोडासा पेशन्स ठेवा. लेट आएंगे बट थेट आएंगे, अशा पद्धतीची शिक्षक भरती तुम्हाला झालेली दिसेल. तर मित्रांनो आता आपण हा आदिवासी विभागाचा GR पाहतोय. त्याच्यामध्ये आदिवासी विकास अंतर्गत कोणकोणत्या आश्रमशाळा येतात, तर राज्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या आदिवासी समाजाच्या मुला मुलींसाठी निवासी आश्रमशाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी हा वेगवेगळा कशी सरळ सेवेनुसार पद भरती करण्यात यावी याच्या संदर्भातले हे पूर्णतः डिटेल आहेत. आणि जनरली शिक्षक भरतीबाबत सांगत असताना त्यांनी इथं क्लिअर कट दिलेला आहे की 1 ते 20 पटांच्या शाळांकरता किमान एक शिक्षक. आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे की 15 मार्च 2024च्या GR नुसार 20 पटाच्या शाळा करता एक कंत्राटी शिक्षक आणि कायमस्वरूपी शिक्षक अशा पद्धतीने हे शिक्षक दिले जाणार आहे. तिथे तुम्ही विद्यार्थी संख्या आणि शिक्षकांची संख्या ही सुद्धा तुम्ही पाहत आहात.
आणि त्याच्यानुसार पदं कशी दिली जाणार आहेत हे सुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या, किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. कारण याच पद्धतीने शिक्षकांची भरती विद्यार्थी संख्येनुसार होणार आहे, यात शंकाच नाहीये. आता त्याच्यामध्ये जेव्हा शाळेचा प्रकार आहे, कोणती इयत्ता असल्यास किंवा 6वी ते 8वी साठी आणि प्राथमिकसाठी सुद्धा हे सर्व जे प्रपोर्शन आहे ते वेगळं असणार आहे. सोबतच कला, क्रीडा, कार्यानुभव, संगीत, आयसीटी यांच्यासाठी सुद्धा प्रपोर्शन वेगवेगळं असणार आहे. आणि त्याच्यामध्ये शिक्षकांची भरती कशी केली जाईल याच्यामध्ये पूर्णतः त्यांनी डिटेल्स मध्ये दिलेलं आहे. 6वी ते 8वी गटामध्ये आरटीईच्या नकाशानुसार आवश्यक असलेल्या 35 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या म्हणजे 17+1 18 विद्यार्थी असतील पुढील पद देय असणार आहे. त्यामुळे आता 6वी ते 8वीच्या शिक्षकांना सुद्धा आतापर्यंत थोडं टेन्शन होतं, त्यांचं थोडं रिलीव्ह झालं असेल. मुख्याध्यापकाची सुद्धा किती पदं असायला हवीत ते सुद्धा त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि आता जे 1ली ते 5वी साठी सुद्धा तुम्ही पटसंख्या आणि आवश्यक विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या किती असावी याचे सुद्धा हे प्रपोर्शन तुम्हाला दिलेलं पाहायला मिळते. आता आपण मित्रांनो हे सर्व पाहत असताना आपण महत्वाच्या मुद्द्याकडे वळतोय, की कोणत्या आधारावरती आपण हे बोलतोय, उगीच हवेत बोलत नाहीये. तर मित्रांनो याच्यामध्ये आपण पुरावा सुद्धा देत आहोत. 1ली ते 12वी साठी विद्यार्थी संख्या किती असावी आणि शिक्षकांची पदसंख्या किती असावी याच्या संदर्भातले प्रपोर्शन दिलेलं आहे. उच्च माध्यमिक 11वी ते 12वी साठी किती शिक्षक संख्या असावी याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हे प्रपोर्शन दिलेलं आहे. संच मान्यतासाठी कसं पद मंजूर करायचं आहे हे सर्व दिलेलं आहे. आता जो आपला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सर्वसाधारण शाळेत उपलब्ध असलेल्या वर्गसंख्येपेक्षा अधिक शिक्षक पदे मान्य होत असल्यास त्यानुसार शाळेस वर्गखोल्यांची द्यायची आहे. आणि त्याच्यानुसार आता त्यांनी हे 31 ऑगस्ट पर्यंत सादर करायचं आहे आणि 15 नोव्हेंबर पर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून 15 डिसेंबर 2025 पर्यंत शासनाला अहवाल सादर करायचा आहे की या विभागांतर्गत किती शिक्षकांची पदभरती होणार आहे. आणि मित्रांनो याचनुसार हे आपण कसं ठरवतोय, तर मित्रांनो याचा 12वा मुद्दा तुम्ही पाहत असाल तर त्याच्यामध्ये क्लिअर कट दिलेला आहे की आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रम शाळांमध्ये नवीन होणारी भरती शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलद्वारे करण्यात यावी. आणि मित्रांनो त्याचसाठी आपण पाठपुरावा करत होतो आणि आता हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि आता त्याच्या जागा सुद्धा पोर्टलवरती आलेल्या दिसतील. इन बिटवीन आता काही अशाही ऍड येत आहेत की पोर्टलमध्ये कायमस्वरूपी आश्रमशाळा शिक्षक सेवकांची पदभरती चालू झालेली आहे. अशी जरी होत असली तरी सुद्धा येत्या काळामध्ये पोर्टलद्वारे जी शिक्षकांची भरती होणार आहे त्याच पदांना मान्यता मिळणार आहे. आणि जेवढ्या आश्रमशाळा आहेत त्यांची सुद्धा पद आहेत ती पोर्टलवरती आलेली दिसणार आहेत. आणि मित्रांनो आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला हळूहळू का होईना यश येत आहे. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन आस्थापनांसाठी उमेदवारांसाठी हे जरी थोडाफार उशीर होत असला तरी सुद्धा मला असं वाटतं जागा येतात आहे याच्यासारखं महत्वाची गोष्ट कोणतीच नाहीये. आणि अर्थातच पोर्टलद्वारे भरती होत असताना मी शिक्षक होणारच हा एक विश्वास स्वतःसोबत ठेवा. भले आता जो अजून एक कळीचा मुद्दा सर्वांच्या सोबत जो डिस्कस केला जातो की जुन्या संच मान्यतेनुसार भरती होणार की नव्या संच मान्यतेनुसार होणार. मित्रांनो शासन हे नव्या संच मान्यतेनुसार शिक्षक भरती करण्यासाठी जरी ठाम असलं तरी सुद्धा शिक्षक संघटना याला कोणतीही मान्यता देत नाहीत आणि त्यांनी अक्षरशः सध्या बिंदू नामावली सध्या रोखून ठेवलेली आहे. आणि जुन्या संच मान्यतेनुसारच ते पद दर्शवत आहेत जी संच मान्यता ऑनलाईन पद्धतीने ज्या ज्या आस्थापना करत आहेत तिथं सुद्धा. त्यामुळे आता याच्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये आता बरीच सारी आंदोलनं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हा मुद्दा इव्हन अधिवेशनामध्ये सुद्धा तुम्हाला गाजलेला दिसेल. त्यामुळे कुठंही न काही करता कुठंही न जाता आणि तुम्हाला कोणताही त्रास न देता तुम्ही पाहताय की शिक्षक भरतीची पदं येतात आहे. आपण आपल्या शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून बहुजन हिताय बहुजन सुखाय सर्वांचा विचार करून सर्वांची जास्तीत जास्त पदांची कशी भरती येईल, एक एक जागा पोर्टलला महत्वाची असताना एका एका विभागाची जागा कशा अडप होतील याच्यासाठी शांततेत क्रांती करतोय आणि तुम्हाला याचा रिझल्ट येणाऱ्या काळामध्ये पाहायला सुद्धा दिसेल. मित्रांनो ऑथेंटिक माहिती आपण देतो, सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवायचं आहे. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि हो